हॅलो सगळ्यांना। तर मी सुवर्णा आज परत एकदा माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू पाहून तुम्हाला कळलं असेल आणि थंबनेल पाहून पण कळलंच आहे की व्हिडिओमध्ये काय आहे, आणि ते पाहून तुम्ही व्हिडिओ चालू केला असेल। तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला सांगून टाकते की कालच मला कामगार योजनेची भांडी मिळालीत। आणि हे पाहिजे तर पाठीमागं मी बॉक्स ठेवलाय, तर मी काल ओपन करून पाहिलेत, भांडे एकदम छान आहे। तरी पण मला तुमच्याशी शेअर करायचं कोणत्या भांड्याची किती क्वांटिटी आहे आणि भांड्याची क्वालिटी कशी आहे ती। तर चला मग अजिबात जास्त वेळ घालवता आधी मी म्हणजे बॉक्समधली सगळी भांडी बाहेर काढते आणि तुम्हाला प्रत्येक तर चला मी आताच भांडी सगळी खाली काढलेत। तर मग मी तुम्हाला दाखवते काय काय भेटले ते। तर हे बघा, ही परात आहे, क्वालिटी एकदम मस्त आहे, म्हणजे जाड आहे। आणि ही 3 पातेले भेटले स्टीलची, आणि पातेल्याची पण क्वालिटी एकदम मस्त आहे, म्हणजे अशी जाड जाड आहेत नाही का, असं हातात घेतल्याबरोबर कळते वजन। आणि अशी सपाट आहे खालची बाजू तळाची, जे म्हणजे बाकीचे नाही काय असे राऊंडवाले असतात बघा असे उथळ, तसं हे पूर्ण असं बॅलन्स राहील। असं इंडक्शनवर चालतील असे पातेले आहेत आणि एकदम मस्त आहे क्वालिटी। चमचा भाजीचा, या वाट्या आहेत, हे नंतर दाखवते, आधी डबे दाखवते। तर हे बघा, हा सगळ्यात छोटा डब्बा आहे, असे 3 डबे भेटले। हा 2 नंबरचा डब्बा आहे, हे बघा, हा छोटा, हा मोठा, आणि त्याच्यापेक्षा एक मोठा डब्बा भेटलाय। 3 डब्याचा सेट आहे। तर हे बघा, हा मोठा डब्बा आहे, सगळ्यात मोठी साईज आहे ही, असे 3 डबे भेटले। आणि मोठी परात भेटली, सॉरी पिंप भेटली आहे। आणि हा मसाल्याचा डब्बा भेटलाय। तर इथं दिसते का तुम्हाला, इथं बांधकाम कामगार योजनेचा म्हणजे ना हे पण आहे, म्हणजे नाव पण आहे लिहिलेलं, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, म्हणजे असा त्यांचा शिक्का आणि इथं लिहिलेलं आहे मसाल्याच्या डब्यावर। आणि हे बघा, असा छोटासा चमचा आहे त्याच्यामध्ये मसाला टाकण्यासाठी। तर हे बघा, वाटीची पण क्वालिटी एकदम मस्त आहे, आणि मोठ्या वाट्या आहेत, म्हणजे अशा बारीक वगैरे काही नाही, आणि डब्बा पण एकदम छान आहे। त्याच्यानंतर हे पाण्याचा मग स्टीलचा, हे वरगळ भेटले। ही आहे स्टीलची कढई। आणि प्रत्येक भांड्याला ना असं कॅरी बॅग मध्ये असं व्यवस्थित पॅक करून आहे प्रत्येक भांड, बिना कॅरी बॅगचं एकही भांड नाही। हे बघा, ही आहे स्टीलची कढई। आणि हे 4 ग्लास आहेत पाणी पिण्यासाठी, हे ग्लास पण छान आहे, क्वालिटी मस्त आहे ग्लासची। वाट्या आहेत ह्या स्टीलच्या, याची पण क्वालिटी छान आहे, एकदम मस्त आहे, जाड। आता किती आहे, 1 2 3 6 7 8 वाट्या आहेत ह्या, 4 ग्लास आणि ह्या 8 वाट्या आहेत। भातवाडी, आणि हे 3 डब्यांचे झाकणे आहेत। आता ते सगळं एका ते घालून देतं, त्यामध्ये खाली होतं। तर सगळं भांडी दाखवून झाली ना की मी तुम्हाला प्रॉपर सगळे मांडून दाखवते भांडी। आणि ही झाकणी मला वाटतं कढईवरची असेल, ही कढईवरची झाकणी आहे अशी।
त्या 3 प्लेट आहेत. ते मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना स्टीलचे ते 3 पातेले त्याच्यावरचे असतील हे. असतील नाही त्याच्यावरचेच आहे. आणि ती ताट आहे स्टीलची मोठी. हे बघा क्वालिटी एकच नंबर आहे. 4 ताट आहे ती. ही अशी साईज आहे. एक मिनिट हे बघा अशी म्हणजे मोठी साईज आहे. मोठ्या साईजची ताट आहेत. आणि ही पिंप. आता मेन वस्तू दाखवते की जी या सगळ्या भांड्यांमध्ये मला प्रचंड आवडली ती वस्तू मी तुम्हाला दाखवते. म्हणजे सगळी भांडी छानच आहेत, पण असं असतं ना की एखादी गोष्ट आपल्याला इतकी आवडते ना अगदी म्हणजे सांगू शकत नाही शब्दात, त्या पद्धतीचं. जो आल्यावर शिट्ट्या मारतो ना तो म्हणजे कुकर, आणि तो मला खूप आवडलाय कारण त्याची क्वालिटी ना एकदम नादखुळा क्वालिटी आहे. हे बघा स्टीलचा कुकर आहे 5 लिटरचा. बॉक्स खाली ठेवते. तर याच्यामध्ये ना हे इकडचं लावलेलं नाहीये, बॉक्समध्ये बसत नसेल त्याच्यामुळे तिकडं तसं स्टील असेल. आणि ही कुकरची शिट्टी ही लावून टाकते लगेच. ह्याला मात्र म्हणजे स्क्रूड्रायव्हर पॅक करायला लागेल, पण ह्याला स्क्रूड्रायव्हर लागेल त्याला बसवायला. इथं हे असं बसवायचं. स्टीलचा कुकर एकदम मस्त आहे, सपाटे खालून. आणि हे बघा तर कुकर खूप आवडलाय मला. आणि कुकर सोबत आहे ना 2 डबे पण दिले त्यांनी. हे बघा याच्यावर पण आहे ना इथं असं शिक्का दिलेला आहे. इथं हे बघा. आता हे मी नंतर बसवील त्याला. तर चला मी आता तुम्हाला ना ती सगळी भांडी अशी व्यवस्थित जवळून दाखवते, कारण आता काय झालं ना व्हिडिओ शूट करायला सार्थक घरी नाही, आयुष घरी नाही, कोणीच घरी नाही. त्याच्यामुळे मग मी एकटीच चाललंय शूट करायचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला अगदी जवळून ही सगळी भांडी दाखवते की त्याची क्वालिटी कशी आहे. ती क्वालिटी तुम्हाला मी सांगितली ती कळीच असेल, पण भांडं एकदम जवळून दाखवते. हे बघा सगळं व्यवस्थित मांडून झालं. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा ही टीप आहे, त्याच्यावर ठेवलाय कुकर. तर कुकरला हे बघा इथं असं त्याचं आहे ना शिक्का आहे इथं. आणि त्याच्यावर आतमध्येच आहे ना कुकरच्या आतमध्ये मी हे पण ठेवलेत डब्बे कुकरचे. तर हे बघा ह्या डब्यांना झाकण लावले, पातेल्यांवर झाकणं ठेवून एका ठेवलेत. मसाल्याचा डब्बा, ही 4 ताटं, वरगळ, चमचा, भातवाडी, ही परात, ही 4 ग्लास, ह्या 8 वाट्या. तर हे बघा हे असं आहे. तर हे सगळे मांडलेत भांडे मी बघा. तर लहान मोठी ना किती जवळजवळ 36-37 भांडी थी. मी बऱ्याचदा व्हिडिओ पाहिले की 30 भांड्याचा सेट, पण जास्त भांडी थी. हे बघा मला सगळी भांडी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केला असं मला तरी वाटते. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा डेली व्लॉग ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सुवर्ण धायबर. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. आणि हो मी माझ्या व्हिडिओतून कविताताई धायबर आणि पठाण सर यांचे मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळे मला या योजनेचा लाभ मिळाला. थँक्यू सो मच सर आणि थँक्यू सो मच मॅडम. चला मग व्हिडिओ येथेच एंड करते. बाय बाय.